2012 ते 16 हा तुमचा नगरसेवक पदाचा कालखंड आहे. त्याच्यानंतर तुम्ही निवडणुकीतून माघार घेतली किंवा तुम्ही लढलाच का नाही त्या निवडणुकीमध्ये? आम्हाला विकासाच्या शहराच्या फक्त अपेक्षा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या. गोपीनाथरावजी मुंडे आणि त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. जोपर्यंत ते होते त्यांच्या अतिशय जवळ होते आणि दारू शहरामध्ये आल्यानंतर ते त्यांना भेटले नाहीत असं कधी होत नसायचं. शहरामध्ये एवढा विकास रखडलेला आहे, तुम्ही थोडासा स्टँड का घेत नाही विकासाच्या? आता शहराच्या विकासासाठी जर समजा तुमची सत्ता आली तर तुमचं काय विजन आहे किंवा काय आराखडा तुम्ही तयार केलेला आहे आणि ते कशा प्रकारे शहरामध्ये तुम्ही राबवणार? नमस्कार, स्टुडिओ 9 मीडियाच्या युट्यूब चॅनलमध्ये मी अमोल जगताप आपल्या सर्वांचं स्वागत करतो. निवडणुकीचा रणसंग्राम या तिसऱ्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी नगर परिषदचे जे उमेदवार आहेत किंवा जे नगरसेवक आहेत त्यांच्या सर्वांच्या आपण या ठिकाणी मुलाखती घेणार आहोत. त्यामध्ये सध्या आपण पाहतो की धारूर शहरामध्ये एक निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. सध्या सगळीकडेच निवडणुकीची लगबग चालू झाली आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त राजकारणाची चर्चा ऐकायला मिळते आणि या राजकारणाच्या चर्चेमध्ये एक महत्वाचा विषय असतो, गप्पांचा लोकप्रिय विषय असतो, तो म्हणजे काका पुतण्यांचा विषय. काका पुतण्याचं राजकारण म्हणलं की त्याच्यामध्ये आपण पुढे चालून बघतो की पहिले काका पुतणी जे आहेत ते सोबतीनं लढतात, सोबत एकत्र एक पक्ष वाढवतात, नंतर त्यांचे विचार पटत नाहीत आणि ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये जातात आणि एकमेकांचे राजकीय विरोधक होतात. परंतु या समीकरणाला अपवाद आणि आदर्श एक जोडी या धारूर शहरामध्ये होऊन गेली. ते म्हणजे या शहराचे माजी नगराध्यक्ष श्री विठ्ठलाप्पा जाधव आणि त्यांचे पुतणे श्री बालासाहेब रामराव जाधव, जे या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्याकडून नगराध्यक्ष पदाचे एक प्रबळ उमेदवार म्हणून समोर आलेले आहेत, ज्यांनी आपल्या काकांच्या विचारांना नेहमी बळ दिलं. त्यांच्या विचारांशी कधीही ते विसंगत वागले नाहीत. जोपर्यंत त्यांचे काका हयात होते तोपर्यंत त्यांच्या विचारांना बळ देण्याचं किंवा त्यांच्या आदेशाचं सकारात्मकपणे पालन करण्याचं काम ज्यांनी केलं ते होते या शहराचे माजी नगरसेवक आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ उमेदवार श्री बालासाहेब रामराव जाधव. बालाभाऊ, आपलं खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये, आमच्या चॅनलमध्ये. या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारतो की तुमचे जे काका होते श्री विठ्ठलाप्पा जाधव, त्यांनी एक नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ या शहरामध्ये कार्यभार काही दिवसासाठी सांभाळला. त्यावेळेसचा त्यांचा कार्यकाळ, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या जडणघडणीमध्ये घडला, त्यांच्या संस्काराखाली घडत होता, तो एक काळ कसा होता? त्यांच्या कार्यभाराबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ते पाहत त्यावेळी जे काका आमचे राजकारणामध्ये होते, त्यांचं राजकारणामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर निवडून आले. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या वेळेस निवडून आले तिथून त्यांची विचारधारा आणि संस्कार आम्हाला ते जे सांगत होते किंवा बघायला भेटले, त्याच्यातून आम्हाला बरंच काही शिकायला भेटलं. त्यांचे संस्कार आलेल्या माणसाचं कामं करणे, गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे, गावातल्या लोकांच्या अडीअडचणी असणे याला प्राधान्य देत होते. आणि गोरगरिबाच्या अडचणी असो, कोणीही पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असो किंवा कोणीही असो, ते जर काही अडचण घेऊन आले तर त्यांची अडचण सोडविणार म्हणजे सोडविणार. आणि त्यामधून त्यांच्यापाशी मी बसत असल्यामुळे आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला गोष्टी सांगत होते, असं वागायचं असतंय, असं राहायचं असतंय आणि असे कामकाज करायचं असतंय. राजकारण म्हणजे हे लोकांच्या हितासाठी आणि गावाच्या हितासाठी करायचं असतंय, हे दिलेले त्यांनी संस्कार आहेत आणि ते संस्कार आजपर्यंत आम्हाला पुढे घेऊन गेलेले आहेत. त्यांचे संस्कार आम्ही कधीही सोडून वागलेला नाही. गोपीनाथरावजी मुंडे आणि त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. जोपर्यंत ते होते त्यांच्या अतिशय जवळ होते आणि धारूर शहरामध्ये आल्यानंतर ते त्यांना भेटले नाहीत असं कधी होत नसायचं. मग त्यांची एक ही मैत्री कुठून सुरू झाली किंवा त्यांचे जे किस्से आहेत ते आम्हाला थोडेसे काही सांगायला तुम्हाला आवडेल? हे बघा, मुंडे साहेब आणि प्रमोदजी महाजन साहेब आणि अंबाजोगाईच्या कॉलेजला आमचे विठ्ठलाप्पा जाधव हे तिथं राहत होते त्यावेळेस, तिथं शिकण्यासाठी कॉलेजला. आणि
तिथं त्यावेळेस हॉस्टेलला वगैरे सोबत राहायचे. आणि यांची विचारधारा पहिल्यापासून, संस्कार आमच्या जाधव कंपनीचे तसेच आहेत, अशी विचारधारा आणि मुंडे साहेबाची, महाजन साहेबाची विचारधारा ही एका जागेवर जुळत होती ह्या तिघांचा. त्यामुळं ह्या तिघांचा अतिदोस्ताना होता. त्यामुळं मुंडे साहेब, महाजन साहेब आप्पांना त्यांचे सगळे संस्कार बघून यांचा दोस्ताना जवळीकता आलेली होती. त्यामुळे राहुल आल्याच्या नंतर त्यांनी राजकारणामध्ये त्यांना यांच्यासोबत त्यांनी घेतलं आणि हे त्यांच्या सोबतच राहिले. आणि विचारधारा पहिली भाजपशी जुळती मिळती होती जवळपास सगळे. 2012 साली आप्पांचं निधन झालं. त्याच्यानंतर त्यांच्या रिक्त पदावरती तुम्हाला पोटनिवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर लोकांनी तुमच्यावर भरभरून प्रेम केलं. तुम्हाला 900 पेक्षा अधिक मतांचं त्या ठिकाणी मताधिक्य लोकांनी दिलं आणि त्यांच्या जागेवर निवडून आलं. पण त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी विजयोत्सव साजरा करू शकत नव्हता तुम्ही, कारण इकडे दुःख खूप मोठं होतं. त्यावेळेसच्या नेमक्या भावना कशा होत्या तुमच्या? कसं होतं, आता आप्पांनी पहिलेपासून लोकांचे कामं करणं, लोकांना सहकार्य करणं, प्रत्येकाच्या अडीअडचणी हे करणं आणि सगळे सोबत मिळून मिसळून राहणं, एखादं चुकलं तर त्याला चुकलं म्हणून सांगणं, समजून, असं सगळं जडणघडण केली होती. आणि सगळे सोबत व्यवस्थित राहिलेले होते. आणि सगळं लोकांसोबत सगळं राहिले असताना त्यांनी कामकाज करण्याची लोकांना पण सवय लागलेली होती की त्यांचे कामं घेऊन यायचे ना त्यांनी करायचं. हो, आप्पा आहे आणि प्राधान्यानं करत होते. हे म्हणजे मुंडे साहेब, महाजनजी साहेब हे सगळे अशा जडणघडणमध्ये राहिलेले आहेत आणि गोरगरिबाचे कामं करत आलेले आहेत. तर दुर्दैव असं की त्यांना पोटाचा वगैरे आजार झाला त्यांना, आणि त्याच्यामध्ये खूप प्रयत्न केले त्यांना हे करण्याचे, पण ती योग त्यांचे म्हणा किंवा काही म्हणा ते त्यांना साथ दिली नाही. अजून बी तुम्ही हा प्रश्न काढल्यावर कसं तरी वाटतं या, म्हणजे वाईट वाटतं या. आणि ते झाल्याच्या नंतर असं निराशा इतकी झाली, पुन्हा पोटनिवडणूक लागली 3-4-5 महिन्यानं. त्याच्यामध्ये लोक म्हणायला लागले, आता लोकांना अपेक्षा होती की बाबा आप्पांनी जसं केलंय तसं त्यांच्या घरामधून कोणीतरी माणूस असावा की जेणेकरून लोकांचं कामं करावं, गोरगरिबाचे कामं करावं, असं या भावनेनं सगळे बघायले होते. आणि बऱ्याच जणांनी मुंडे साहेबांना पक्षातल्या या त्या लोकांनी सांगितलं की बाबा जाधवाच्या इथलं एक जण माणूस असणं गरजेचं आहे. त्या हिशोबानं आम्हाला प्रत्येक जण माझं नाव सांगायला लागलेत. त्यामुळे मुंडे साहेबांनी पुन्हा फोन केला मला म्हणले तसं करू नको, आप्पाची परंपरा तुला पुढे चालवा वाटत नाही का म्हणले. म्हणलं साहेब असं कसं, म्हणलं चालवा वाटत नाही. मग म्हणले मी सांगतोय तू उभा राहा, निवडून ये आणि लोकांचे कामं करीत राहा, विठ्ठल आप्पासारखं राहा आणि त्यांचा वारसा पुढे चलो. हे मुंडे साहेबाचे शब्द आहेत त्यावेळेसचे. मुंडे साहेबांचं परळीला बोलवलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि मी परत फॉर्म भरला मी आल्यानंतर. आजही एखादा जर पेच प्रसंग आला, एखादा असा निर्णय आला तुम्हाला त्याच्यावेळी तुमचं दुविधा मनस्थिती झाली, तर असं आप्पांच्या आठवण येते की आप्पा जर असते तर आज ह्याच्यातून मला एक मार्गदर्शन मिळालं असतं त्यांचं, किंवा ह्या निर्णयात मला निर्णय घ्यायला हा सोपा गेला असता मला, असं कधी वाटतं, जाणवतंय ना. आप्पा असणं आणि आप्पाचे विचार सगळे हे जनहिताचे आणि चांगले असायचे. तर अशा वेळेस ते जिथं कुठं अडचण असेल त्यावेळेस खरी आणि जे सत्तेचे त्या बाजू सांभाळत होते. जर त्यांना पटलं नाही कोणची बाजू, तर ते बाजू ते सांभाळत नव्हते, त्या बाजूच्या कधीच उभा टाकत नव्हते. त्या बाजूसोबत खरेची बाजू असावा, हिताची बाजू असावा आणि सर्व जनतेला पटणाऱ्या बाजू असे स्पष्ट बोलणारे कोणीही असलं आणि काही असलं तरी त्यांना न पटणारे जर विचार त्यानं मांडले, तुम्ही असं करा, तर ते कधीही करत नव्हते आणि काय करत नव्हते. ते बऱ्याच वेळेस अशा राजकीय त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. आता समजा उदाहरणार्थ जयसिंग काका पण होते उभा टाकलेले. आता जयसिंग काकाचं जयसिंग काकाचे बी थोडे विचारधारा यांच्याशी जुळती मिळती होती, म्हणून त्यांनी साथ दिली. आणि त्यांना साथ देऊन गावाच्या विकासासाठी किंवा तालुक्याच्या विकासासाठी किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत डिस्कस करून त्याच्यावर निर्णय घेतलेले आहेत. आपला खालचा पाण्याचा टँक आपले जे झालेला आहे का,
ते त्यावेळेस जयसिंग काका सोबत त्याच्या विषयी सुद्धा डिस्कस केलं होतं. मग किल्ल्याच्या पाठीमागलचा असे मोठे प्रोजेक्ट त्यांनी त्यावेळेस केलेले होते. आणि असे विचारधारा असताना ते जे योग्य आहे तेच करायचे. त्याच डॅमवरून आता आपल्याला एक पर्याय व्यवस्था पाहिजे त्याच डॅमवरून. कसं आहे बघा, आता त्या डॅमचा विषय योगायोगाने निघाला. आता धारूरचं पाणीचा प्रश्न फार जुना आहे. इकडून पाणी येत होतं तर पहिलं तांदळवाडीकडून ती योजना, ते पाणी काय पुरत नव्हतं. त्याच्यानंतर धनेगावची यांनी योजना केली, यशस्वी बी झाली आणि त्यापासून पाणी पण येत होतं. नंतर ते योजना जुनी झाली, ही झाली. त्यानंतर इकडून पर्याय म्हणून एक योजना आणली होती इथून, नाही खालचे डॅम म्हणून. पण माझं असं एक वैयक्तिक मत आहे, माझं होतं त्याविषयी. ते आता तुम्ही विचारला ना असं की कोणत्यातून असं पर्याय काय पाहिजे किंवा अडचणी आल्यावर काय करायला पाहिजे, कसे विचार करायला पाहिजे, ती मला माझ्या डोक्यातली कल्पना त्यावेळेसची होती. ती तुम्हाला मी सांगतो की तिथं ते डॅम आटल्याच्या नंतर सुद्धा की खाली विहीर जर 100 बाय 100ची घेतली असती आणि ती योजना जर मागल्या 1-2 वेळेस दुष्काळ पडले, पाणी कमी पडलं, तिथं मोठी मोटर बसवून पाणी व्यवस्थित जर आणलं असतं विहीर घेऊन, तर आज ते जे महिन्याला पाणी सुटतंय ते कमीत कमी 4 दिवसाला तरी सुटलं असतं. म्हणजे त्या विहिरीमध्ये कायमस्वरूपी पाणी राहिलं असतं. कारण तो डॅम आटल्यानंतर शेती आहे. हा बरोबर, तुमची शेती असल्यामुळे तिथं बोर वगैरे घेतलेले. बरोबर. 92चे वगैरे दुष्काळ त्यावेळेस पाणी घेऊन तिथून टँकर गावाला पाणी वगैरे दिलेले बरोबर आणि चाललेले. तसे बोर घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये पाणी सोडून आपल्याला तिथं बरंच काय करता येत होतं गावासाठी. पाणी असं एक महिना पाळी आलेली. आताची पाणी त्याच्यामध्ये विहिरीची तरतूद नाही, ते डायरेक्ट ते थोडे काय तरी केला प्रयत्न, पण ती त्यांनी यशस्वी केला नाही, लक्ष देऊन केला नाही थोडक्यामध्ये. बरं. 2012 ते 16 या काळासाठी तुम्ही शहरामध्ये नगरसेवक पदाचा कार्यभार सांभाळला होता. मग त्या तुमचा पहिलीच निवडणूक होती आणि पहिल्यांदाच तुम्ही लोकांना डायरेक्ट समोर जात होता. तर लोक नेमकं कोणकोणत्या अडचणी तुमच्याकडे घेऊन येत होते आणि तुम्ही त्याचं कशा प्रकारे निवारण करत होता? मी तुम्हाला आता सांगितलं की आप्पाचे संस्कार आणि आप्पाची काम करण्याची पद्धत आणि आप्पाने दिलेले सगळे संस्कार यामुळे त्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेब बी म्हणले ती परंपरा पुढे चालवा लागल. त्यामुळे मी फॉर्म भरला आणि आलो निवडून. आणि ते आप्पाचे संस्कार कसे आहेत हे माहिती होतं लोकांना, मला आणि लोकांना. आणि ते कामकाज कसं करायचं याची मला माहिती पूर्ण होती. म्हणजे कसं करत होते, कोणासाठी काय करत होते, त्यांचे संस्कार बघून मी पुढचं काम करण्याची मला आत्मविश्वास आला. त्यामुळे मी ते निवडणूक लढलो आणि पुढे लोकांचे कामकाज करत गेलो. आप्पा ज्या पद्धतीने करत होते, रस्ते खराब होते त्यावेळेस, काका पडून घ्यायचा फंड, समजा आमदारांना विनंती करून फंड घ्यायचे, त्यांना भेटायचं, कोणी असो, जयदत्तांना असो, त्यांनी सुद्धा 1-2 वेळेस फंड दिलेले आहेत. त्यावेळेस पक्षाचा विचार मी पण करत नव्हतो. आपल्या गावासाठी कशाचा विचार केलेला नाही, गावाच्या हिताचा विचार आपण केलेला आहे. ते संस्कार आज माझ्यामध्ये आहेत. आप्पा जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांनी बीजेपीचं काम केलं. म्हणजे त्यांच्या वडिलांपासून तुम्ही सांगितलं की त्यांच्या आजोबापासून लिंबाजीराव जाधव यांच्यापासून ते जनसंघाचे कार्यकर्ते होते असं तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर परत त्यांचा वारसा पुढे आप्पांनी चालवला आणि त्याच्यानंतर परत तुम्ही तो वारसा चालवला. बीजेपी मध्ये तुम्ही काही काळ काम केलं. म्हणजे अशा 3 पिढ्या तुमच्या बीजेपी मध्ये काम करत होत्या. त्याच्यानंतर मग असं काय घडलं की तुम्ही बीजेपी सोडून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला? हे बघा कसं आहे, पहिलं जे आहे ते आपली विचारधारा होती त्यांच्यासोबत भाजप, आणि आमची पण विचारधारा होती. आणि आज कुणी काही म्हणलं तरी आहेच. कारण हा पक्ष कसा होता, निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांभाळणारा होता, त्यांची विचाराचार घेणारा होता. मुंडे साहेब होते त्यावेळेस आणि महाजन साहेब होते, यांचे आचार विचार होते. सगळं चांगलं, म्हणजे विचारधारा चांगली, सगळी धारा, ते विचारधारा आप्पा त्यांच्यासोबत शिकल्यामुळं आणि आमच्या आजोबा त्याच्यामध्येच असल्यामुळं विचारधारा ते आप्पासोबत ते जुळलेली आणि आमच्यावर पुढे पुन्हा संस्कार पण तेच होत गेले. आणि विषय असा झाला की आता गेल्या टर्नला किंवा त्याच्या अगोदर टर्न नगरपालिकेच्या स्टार प्रचारक म्हणून मी काम केलं त्यावेळेस भाजपचं. आणि जिम्मेदारी घेऊन 17, 18, 16 कॉर्नर मिटिंग घेतल्या. लोकांना हिताचं सांगितलंय की बाबा भाजपला द्या, आपली वरी टीम आहे, सगळी आहे. आणि डॉक्टर साहेब हे हुशार आहेत
अनुभवी माणसं आहेत बरं. त्याच्यामधले, चांगल्या विचाराचे आहेत. हा दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यावेळेस त्यांना निवडून दिलं. त्यावेळेस टफ निवडणूक पण झाली. हो, tough त्याच्यातून निवडणूक. 300 काहीतरी 60-65 काहीतरी असं मतांनी. मतदानांची सीट लागली, हो. आठवत नाही. आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा मोठ्या होत्या. बरं. पण ज्या गावाच्या हिताच्या, गावाच्या हिताच्या. त्याचा एवढा अर्थ हा, नाही नका. बरोबर बरोबर. गावाचं रस्ते करावं, नाल्या करावं, स्वच्छता मोहीम चांगली राहावं, लोकांच्या अडीअडचणी सोडावं, हे दृष्टिकोन आमचा होता. पण जे आमचा दृष्टिकोन होता तो आम्हाला पूर्ण झाल्यासारखा वाटला नाही. म्हणजे अपेक्षा पूर्ण झाल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. त्याच्यामध्ये बाकी काही दोष नाही. आम्हाला विकासाच्या शहराच्या फक्त अपेक्षा होत्या, त्या पूर्ण नाही झाल्या. तुम्ही ज्या विकासासाठी त्यांना निवडलं होतं त्याच्यावरती परिपूर्ण उतरले नाही असं नाही, तुम्हाला- त्यांनी जे निवडलं होतं ज्या विकासासाठी त्यांच्याकडून पूर्ण झालेले नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्यावर नाराजी त्यांच्यावर दाखवलेली, पक्षावर नाराजी आमची नाही. बरं. त्यांना कधी तुम्ही विचारण्याचा प्रयत्न केला किंवा काहीतरी तुमचं की या शहरामध्ये एवढा विकास रखडलेला आहे, तुम्ही थोडासा स्टँड का घेत नाही विकासाच्या? कसं आहे, आता त्यावेळेस मी 5 वर्षात म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मी आलो नव्हतो. पण नगरसेवक आमच्या वतीचे होते, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. अशा नगरसेवकांचं साहेबांनी ऐकून घेत होते, पण त्याच्यावर ठोस निर्णय घेत नव्हते. आणि मी असं विचारण्याचं असं डायरेक्ट त्यांना विचारू शकत नव्हतो, कारण मी नगरसेवकांना आणि नगरपालिकेत घेण्याचे ठराव असतात, आलीचे बजेट असते, ते असतंय, आणि आपण विनाकारण बोलणं चुकीचं आहे. तर 1-2 वेळेस मी त्यांना म्हणलं होतं की डॉक्टर साहेब थोडं हे करा, ठीक आहे मला म्हणाले, बघू करू, असं या गोष्टी बोलले. पण ते कडीला निघालं नाही सगळं. म्हणून आम्हाला असं वाटलं की आपले दृष्टिकोन काय आहे, भाजप पक्षाविषयी आमचं काही मत नाही. आमचं गावाचा विकास व्हावा हा दृष्टिकोन आहे. मी झालं गपारबाईला बोलत होते, चोका बापूला बोलत होतं, पुन्हा बाळू हे होता शिरसट, त्यांना बोलत होतो, बाळू चव्हाण होता त्यांना. पण यांचं सभागृहात चाललंच नाही. यांना जसं काय वाटायचं तसं त्या पद्धतीनं डॉक्टर साहेब करत होते. त्यामुळे गाव पाठीमागं राहिलं, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं मग आपले ध्येय काय आहेत, राजकारणात आल्याच्या नंतर राजकारणातल्या माणसांचे ध्येय असावं, ज्या मतदारसंघातून आहे त्या मतदारसंघाचा, ज्या वार्डातून आहे त्या वार्डाचा विकास करायचा, किंवा ज्या शहरातून नगराध्यक्ष आहे त्यांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह पाहिजे, चांगला पाहिजे, त्याच्यात लक्ष द्यायला वेळ पाहिजे. वेळ द्यायला पाहिजे. आता कुठल्या चक्रा मारावं लागल्या मुंबईला तर जाऊन चक्रा मारायला पाहिजेत, आपलं बजेट आणायला पाहिजे. सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. तरच ते केलं तर चांगलं व्यवस्थित होईल, गावचा विकास होईल. हे बघता आपण दुसरे बी कामं बघणं, त्याला प्राधान्य देणं, गावाकडे थोडं दुर्लक्ष करणं, अशा गोष्टी बी बऱ्याच झाल्या त्यांच्याकडून. त्यावेळेस मला माझं म्हणायचं वैयक्तिक मत होतं की त्यांनी गावावर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि आम्हाला जी अपेक्षा होती तसं लक्ष दिलेलं नाही. म्हणून थोडं गाव आपलं पाठीमागं राहिलं, असं माझं मत आहे. विकासापासून वंचित राहिलं. 2012 ते 16 हा तुमचा नगरसेवक पदाचा कालखंड तुम्ही यशस्वीरित्या पार पाडला. मग त्याच्यानंतर पुढच्या टर्मला ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक लागली त्याच्यानंतर तुम्ही निवडणुकीतून माघार का घेतली किंवा तुम्ही लढलाच का नाही त्या निवडणुकीमध्ये? आता कसं असतंय याच्यामध्ये, आम्ही कसं आहे, ज्येष्ठांचे, चुलत्यांचे, वडिलांचे सगळे विचार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहतात. आणि आमचं कुटुंब राहत आलेले, मोठ्या माणसांचं सगळ्यांचं ऐकूनच आपण काही करायचं नाही, त्यांचं ऐकायचं, त्यांचं मार्गदर्शन करायचं आणि घ्यायचं. तर ह्या राजकारणाची आप्पा गेल्यापासून मला बरेच म्हणजे यांच्यासोबत काम करण्यासाठी जे काही मला थोडाफार त्रास झाला किंवा त्यांना फ्लॅश करावं लागलं, ही काम करा, ते काम करा, त्याच्यामधून वडिलांना असं वाटलं आणि आमच्या लहान्या काकांना पण की जाऊ दे बाबा, काय एवढं यांच्यासोबत फेस करायची, या पोरांना उगाच हे करायचं. म्हणून वडील आणि काका बी बोलले की बाबा जाऊ दे, आपलं त्याच्यापासून अलिप्त राहा, आपल्या हातच्या बाहेरचं कार्यक्रम आहे हे, आणि नको त्या राड्यात पडू. म्हणून मी वडिलाचा आणि चुलत्यांचा जे मत आहे ते ऐकलं आणि शांत राहिलो होतो. आता त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तुमची एक नगराध्यक्ष पदासाठी यावर्षी तुमची एक प्रबळ उमेदवार म्हणून त्यांनी निवड केली. त्याच्यामध्ये आता तुम्ही एक निवडणूक झाल्यानंतर समजा तुमची सत्ता आली तर तुम्हाला प्रामुख्यानं कोणत्या समस्या दिसतात ते तुम्हाला अग्रक्रमाने सोडवाव्या लागतील सध्या शहरामध्ये तुम्ही सत्ता आल्यानंतर? हे पहा, कसं आहे, आता जे तुम्हाला म्हणलं हे निवडून आल्यापासून कामं केली नाहीत,
ते 5 वर्षाचा टर्म संपला आणि प्रशासक जवळपास 4-5 वर्ष झालं प्रशासक लांबलेलं आहे आणि प्रशासक आल्यामुळं यांनी तितकं लक्ष दिलं नाही आणि ते जे आहे ते कामकाज झालेलं नाही आणि ते न झाल्यामुळं ते परत प्रशासक आलं आणि 5 वर्ष परत तशीच गावाची दयनीय अवस्था झाली. आता त्याच्यामध्ये दादाला थोडं बोलून प्रकाश दादाला आम्ही बोललात की बाबा दादा बघा, दादानी आम्ही बोललात ते ऐकलं. कारण मेन रोडचं अडचणी असायच्या, वाहनं जायचे नाही तर गाड्या लावलेल्या असायच्या, खड्डे असायचे, पाणी असायचं साचलेलं, लोकांना चालता यायचं नाही, ह्या प्रमुख सगळ्या अडचणी असायच्या. आम्ही सांगितलं दादांना की दादा गावामधले रोड राहिलेले आहेत सगळेच. प्रशासक बी आलं, पहिले बी कामकाज तेवढं पाहिजे तसं काही गावाची प्रगती झालेली नाही आणि तुम्ही थोडं लक्ष द्या, आमदार आहेत. त्यांनी त्यामुळं लक्ष दिलं. आता निवडणूक होऊन 1 वर्ष झालं असं. आम्ही त्याच्यामुळं त्यानंतर एकदा दादाकडे जाऊन, आमदार आहेत आपले या नात्यानं आम्ही गेला होता आणि त्यांना म्हणलं, त्यांनी लक्ष दिलं, त्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि तो रोड कम्प्लीट केला. पुन्हा ते रोड केल्याच्या नंतर त्यांनी चालू केला आणि दर्जेदार चांगला रोड झालाय, ते चांगला बी केलाय. झाल्यापासून लोकांना कळालं की बाबा ही रोड चांगला झालाय, सगळं व्यवस्थित होईल. मग दादांना आम्ही सांगितलं होतं की डीपी रोड टाका, बजेट टाका. त्यांनी मग दादांनी आम्हाला शब्द दिला, सांगितलं म्हणजे मागल्या 2-3 महिन्यातला विषय की डीपी रोडसाठी बाबा 100-102 कोटी रुपये, 65 कोटी आता तुरंत काहीतरी घेतलेले आहेत डीपी रोडसाठी. असे माझी करण्याची इच्छा आहे. मग आपलं ध्येय काय आहे की गावाचा विकास करणारा माणूस पाहिजे आणि दादा बी असले तरी सत्तेत असलेले दादा आहेत आपले, तसं मग गावाचा विकास होत असेल तर त्याच्यामुळं काही नाही की दादा म्हणलं तुम्ही असे जर आमचे काम करायला तर आम्हाला फक्त गावाचा विकास पाहिजे आणि हे करायचंय. आम्ही दादा तुमच्याकडे येण्याची आमची इच्छा आहे म्हणलं. 4-5 नगरसेवक, 2-3 आणि आमचे कार्यकर्ते जे आहेत सक्रिय हे असे मिळून म्हणलं आम्ही प्रवेश करावा. ते म्हणले स्वागतच आहे, मी तर कामकाज करणारच धारूरचं. तर मग आम्हाला थोडं त्याचा आनंद वाटला. मग आपल्या इकडे काम होत नव्हते, पक्षविषय ह्या बी काही आमचं दुमत नव्हतं, पण गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक इथल्या जे लोकांनी, अध्यक्षांनी जे कामकाज केलं नाही त्याविषयी आमची नाराजी आहे, त्यांच्याविषयी आहे. म्हणून आम्ही दादा सगळे कामकाज करायला लागलेत. मग त्यामुळे आम्ही दादाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाची त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि दादाचं पाठबळ बी राहिलं, गावासाठी दृष्टिकोन बी बदलला आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवून बजेट आज दादा टाकायला लागले तेवढं 60-65, यापेक्षा आम्हाला दुसरं काय पाहिजे गावाला. त्यामुळे आम्ही तिकडे प्रवेश घेतला. अर्जुन बाप्पा गायकवाड तुमच्या त्यांची मुलाखत झाली होती. त्यांनी असं सांगितलं की जो डॉक्टर स्वरूपसिंह हजारे यांचा कार्यकाळ होता त्याच्यामध्ये तुम्ही नगरसेवक होतात, त्यावेळेस कुंडलिका पाणी पुरवठा योजना जी होती त्या पाणी पुरवठा योजनेच्या विरोधामध्ये तुम्ही एक आयुक्तालयामध्ये एक याचिका त्या ठिकाणी दाखल केली होती. त्याच्यानंतर बऱ्याच काळ ते काम रखडले गेले. तर तुमचं काय स्पष्टीकरण? खरं तर काय आहे त्याच्यामध्ये की ते जे सांगितलंय त्यांनी त्याची पूर्ण माहिती घेऊन सांगायला पाहिजे. ते याचिकाच नव्हती, आयुक्तालय नव्हती याचिका. ती आयुक्तालयामध्ये आम्ही एक साधा अर्ज दिलेला होता. अर्ज दिल्याच्या नंतर त्याचे हिअरिंग मध्ये नंतर बोलवलं होतं, साहेबाची तारीख पडली होती, तिथे गेलेलं होतं. त्याच्यामध्ये जे कंपनी काम करणारी होती, जे इंजिनियर होते त्याच्यामध्ये, आणि सदर कंपनी इंजिनियर जे करत असताना त्याच्यामध्ये कामकाज त्या दृष्टिकोनातून होत नव्हतं. जसे निकष होते, जसे नियम होते, ते आम्ही नियमामध्ये ते कामकाज व्हावा आणि धारूरला पाणी पुरवठा व्हावा आणि पाणी जी योजना आहे चांगल्या दर्जाची होऊन जशी आहे निकषात त्याप्रमाणे व्हावा आणि पाणी धारूर शहराला पुरवठा करावा, असं त्या मागचा दृष्टिकोन होता. तर त्यासाठी आम्ही ते जे कामकाज बरोबर करीनात ते असं सांगितले ना ऐकणार, म्हणून आम्हाला नाईलाज असतो ते अर्ज द्यावा लागला. याचिका वगैरे काही नाही, अर्ज दिला होता आयुक्तालयामध्ये. मग त्याच्यानंतर ते इंजिनियरची टीम, जे संबंधित कंपनी वगैरे ते आले, त्यांनी जे काही त्रुट्या ठेवलेल्या होत्या किंवा कामामधल्या त्या दुरुस्त करून मी पाहिजेत म्हणलं. तिथं आम्ही 3 चक्रा मारल्या. तुमच्या माहितीच ते संबंधित जे ते नियमानुसार आणि ज्याच्यानुसार जे करत नव्हते ते त्यांचं ते सगळ्यात त्यांनी त्या दुरुस्त करून आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की साहेब इथून पुढे आम्ही सगळं नियमात आणि व्यवस्थित पाणी पुरवठा करू. नंतर मी तो अर्ज काढून घेतला
ते येऊन त्यांनी सांगितल्यानंतर, कारण कामकाज अडवणं हा आपला दृष्टिकोन नव्हताच. लवकरात लवकर गावाला पाणी पुरवठा, दर्जेदार पाणी योजना व्हावा, गावाला हे करावा, कशी तरी करायची म्हणून करायची योजना, बरोबर. असा दृष्टिकोन म्हणजे नव्हता, चांगला दृष्टिकोन होता त्याच्यामध्ये. आता शहराच्या विकासासाठी जर समजा तुमची सत्ता आली तर तुमचं काय विजन आहे, तुमची काय ब्लू प्रिंट आहे समजा विकासासाठी, किंवा काय आराखडा तुम्ही तयार केलेला आहे आणि ते कशा प्रकारे शहरामध्ये तुम्ही राबवणार आहात? आता खरं तर बघा, आता जे तुम्ही जे प्रश्न विचारलेला आहे खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे तो. धारूर आज जर विचार केला 30-40 वर्षापासून पाण्याच्या प्रश्नापासून फार अलिप्त आहे. आता लोकांच्या भेटीगाठी प्रत्यक्ष घेत असताना इतकं वाईट वाटलं. गावातील जनता, माया बहिणी लांब लांब जाऊन घागरीनं पाणी आणावं लागायले, प्रत्येकाला 5 रुपये घागर देऊन पाणी आणावं लागायले. हे प्रत्यक्ष डोळ्यानं सगळं डोअर टू डोअर आम्ही फिरलात, गल्ली टू गल्ली फिरलात, बघितल्यावर असं मनाला वाईट वाटायला लागलं. वाईट वाटायला तर धारूर 50 वर्षापासून आहेच पाण्यापासून वंचित. ते पहिली योजना बी सक्सेस झाली नाही. का झाली नाही त्या टाइममध्ये मी नव्हतो बी, पुन्हा नंतर त्या नगरपालिकेमध्ये, आणि काहीच नव्हतं, यांनाच माहिती कसं कसं काय काय केलंय ते. तर ती जी योजना, आता पाण्याचा प्रश्न होता, तर विधानसभाची निवडणूक होती. विधानसभेची निवडणूक असताना प्रकाशदादा भेटण्यासाठी आले, ही कामकाज करा म्हणून. त्यावेळेस भाजपमध्येच आम्ही होतो. आल्याच्या नंतर मी दादांना एक विनंती केली, तिथं आल्याच्या नंतर मला भेटाय. दादा म्हणलं, आमची एक विनंती आहे, तुम्ही ऐकून घ्या. म्हणले, त्यासाठी चालू आहे, अडचणी ऐकण्यासाठी. सांग काय अडचणी आहेत ते, शहराच्या अडचणी तूच सांगू शकतोस म्हणले थोडं व्यवस्थित. तर म्हणलं, दादा पहिला प्रश्न आहे आमचा पाण्याचा, पहिला प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न आहे आमचाही. ते गाव आज म्हणलं 40 वर्ष 50 वर्ष झालं पाण्यापासून वंचित आहे, रेग्युलर पाणी सुटत नाही, जनता हैराण आहे. तो प्रश्न एक आमचा पहिला मार्गी लावावा लागेल म्हणलं. तर म्हणले ठीक आहे. दुसरा सांग, कोणचा प्रश्न? म्हणलं काय नाही, आमचे रस्ते आणि नाल्या, त्याला करून 10, 15, 20 वर्ष झाले, तर त्याच्यानंतर त्याच्यात काही केलेलंच नाही. म्हणजे जसे आहेत तसे खड्डे येतं, लोकांना अडचणी होत्या. रस्ते, नाल्या आणि पाणी, हे 3 प्रश्न आहेत. दादांनी मला सांगितलं, हे बघ तुझा माझा आज शब्द, ते पूर्ण कंप्लीट करणार. पहिला प्रश्न तुझा आहे ना म्हणले पाण्याचा, पाणी प्रश्नावर म्हणले लगेच मी त्याच्या कामाला लागणार. आणि ते निवडून आले दादा, आणि त्यांनी प्रश्न प्राधान्याने घेतला आणि पाईपलाईन चालू केली. आज आता धारूरचं इलेक्शन लागलंय, आम्ही त्यांच्याकडे काम करणारा आमदार या दृष्टिकोनातून आमचं बघायचं, आमची पद्धत म्हणजे जी होती अधिकाऱ्याची ती आम्ही चेंज केली. आम्हाला काम करणारा माणूसच पाहिजे होता. दादांनी पाण्याचा प्रश्न इतका म्हणजे हे घेऊन कामकाज चालू केलं फास्ट. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो, ट्रायल बी झालं, पाणी पडलं तिथं येऊन, त्याच्यात अजून आनंद झाला. पुन्हा डीपी रोड, मग सांगितलं मी, डीपी रोड साठी प्रस्ताव त्यांनी बजेट टाकले. तर गावाचा विकास करणारा माणूस असल्यावर बाकीचा विषय येतच नाही. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे प्रवेश बी घेतलेला आहे आणि सगळा दृष्टिकोन आमचा गावातल्या विकासाचा आहे, ते दादा पूर्ण करत आहेत. आणि त्यांनी गंभीर मनावर घेऊन ते आणि चालू केलेला आहे. आणि राहिला विषय तिकिटाचा बी, तर मी त्यांचा पाठपुरावा करणं, त्यांना सांगणं अशा अडचणी तसं हे करणं, हे त्यांना योग्य वाटलं. आणि त्यांनी मला म्हणले, ठीक आहे तूच काय कर, आमचे कोण जा नाही आणि विकास बी होईल आणि तू पाठपुरावा करतोस. म्हणले थाक उभा. म्हणलं दादा तुम्ही आदेश द्यावा, मी उभा टाकतो, काहीच नाही. या दृष्टिकोनातून मी ती पदाला औरंगाबादला तिकीट पिऊन दिलं दादांनी. आणि टीम पण सगळे हुशार आणि चांगली घेतलेली आहे. आम्ही 20ची सगळा विचार करून घेतली. मला तर माहिती असल्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणसाचं, नगरसेवकाचं मी त्यांना सांगितलं आणि दादांनी बरंचसं काही ऐकलं. चांगले माणसाची टीम घेतलेली आहे, त्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतंय. एक व्यापाराच्या संबंधित आपल्याकडे समजतं आहे की आपलं मार्केट थोडस बाकीच्या जसं शेजारच्या गावांचं मार्केट जसं वाढते त्या प्रमाणामध्ये धारूरचं मार्केट वाढतं. तुम्ही पण एक व्यापारी आहात, त्या अनुषंगाने तुम्हाला निवडणुकी संबंधित हा प्रश्न असू शकत नाही असं मला वाटतं. पण एक त्याचं एक मूळ काय कारण आहे, धारूरचं मार्केट त्या प्रमाणात वाढत नाही, त्याचं एक काय कारण असू? आता त्याच्यामध्ये कसं आहे, त्याचं एक मेन कारण सांगतो मी. इथून 12-13 किलोमीटरवर हेच शहर आहे.
इथून 14 किलोमीटरवर आडस शहर आहे आणि इथून 25-30 किलोमीटर तेलगाव शहर आहे, समजा आहेच. बाजारपेठ. आणि हे शहरामध्ये आता चांगले रोड, चांगले रस्ते केलेले आहेत, विकसित आहेत. हो. तिकडे आडसकर साहेबांनी त्याचं पण चांगलं काम केलंय, इकडं पण केस. मुंदडा साहेबांनी चांगलं, नंदुशेठ मुंदडांनी वगैरे लक्ष देऊन त्या केजचा पण विस्तार केलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथं धंदे वाढलेले आहेत तिथं. कारण विकास असला, सोय असली, जागा असल्या तर सगळं काही वाढतंय असं ना. वातावरण. हा, पोषक वातावरण ते पुन्हा त्याला डेव्हलपसाठी जागा भेटायला पाहिजे महत्वाच्या. आपल्याकडे तो प्रश्न आहे तर सगळं थोडेफार पडलेले काय पेंडिंग मध्ये, त्यामुळं व्यापार पेठ थोडी मागे आहे. जवळ मार्केट असल्यामुळं मेन कारण तेच आहे. 10 किलोमीटर 14 किलोमीटरवर बाकीचे मार्केट तयार झाले तर त्यामुळं आपण थोडं मागं पडलं. केज असा आहे, समजा केज आहे, मार्केट चांगलं आहे, केजला जास्त खेडे अटॅचमेंट आहेत, जवळच्या जवळ नाही. तिथून अंबाजोगाईचं आहे, अंबाजोगाई. इकडं कळम आहे, पुन्हा लांब, भरपूर लांब आहे, मधात खेडे भरपूर आहेत. इकडं फार त्याच्यापर्यंत मांजरसुंबापर्यंत काही नाही, ते खेडे जास्त अटॅच आहेत म्हणून ते मार्केट तिकडे जास्त आहे आणि आपल्याला कमी खेडे अटॅचमेंट आहेत, त्याच्यामुळे आपण मागे राहिलात थोडं. एक शेवटचा प्रश्न आता आहे की मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल की का तुम्हाला आमच्याच उमेदवारांना मत देऊन का निवडून द्यायला पाहिजे आणि हा. भरघोस मतांनी मला विजय करून मतदारांना काय आवाहन कराल? आता सर्व मतदार बंधूंना माझी एकच विनंती आहे की आपण जवळपास 10 वर्ष 15 वर्ष झालं हे गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये, त्याच्यासाठी आम्ही चांगले नगरसेवकच उभे केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडून आलेल्या नगरसेवकांना त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या अडीचा विचार करून ते नगरसेवक उभा केलेले आहेत, त्यांचं कर्तव्य आहे. आणि माझं असं म्हणणं आहे जनतेला की आमचे नगरसेवक घडी या चिन्हावरच बटन दाबून आणि अध्यक्षपण निवडून द्यावा आणि ते निवडून दिल्याच्या नंतर आम्ही शहराचा चेहरा मेहरा सगळा बदलून नवरूप या दारू शहराला देण्याचा 100% प्रयत्न करू. की गावाचा विकास झाला पाहिजे, सगळ्या नगरसेवकांनी साथ दिली पाहिजे. आमदार साहेबांनी शब्द दिलाय मला की गावाचा चेहरा मेहरा मी बदलून टाकीन, त्याच्याबाबत येणारी टीम सुद्धा चांगली यावा, चांगली निवडून द्यावा सर्वांनी, जनतेने, आणि बहुमताने निवडून द्यावा, जेणेकरून की पुढच्या अडचणी येणार नाहीत. आपले सगळे ठराव, सगळं चांगलं गावाचं कल्याण होईल आणि त्यासाठी आमदार साहेबाचा सुद्धा गावाच्या मागं विकासासाठी चांगला प्रयत्न राहील. नगरसेवकांच्या आमच्या पाठीवर सुद्धा त्यांचा चांगला हात राहील. विकास करा म्हणून दिलेले फंड आम्ही व्यवस्थित वापरू. रस्ते नाले हे जे आजार अडी अडचणी आहेत त्या पूर्ण करू. आता दुसरी गोष्ट अजून एक आमदार साहेब म्हणले ते भाषणात उद्याचे सांगतीलच की आपल्याला गार्डन वगैरे लेकरांसाठी आहे, असे आपण 1 2 3 उभा करू, जेणेकरून जरा गावाल्यांना शहर सुशोभीकरण होईल आणि लेकरांना गावांना काहीतरी चेंज, मुलांना हे ते होईल असा दृष्टिकोन ठेवून कामकाज करणार आहेत. तर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अन्नाची निवडून द्यावात सगळ्यांनी. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ उमेदवार श्री बालासाहेब रामराव जाधव. त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितले की त्यांची सत्ता आल्यानंतर गावामध्ये कोणकोणते नवीन बदल होणार आहेत, कशा प्रकारे गावाच्या विकासामध्ये भर टाकण्याचे त्यांच्या योजना या ठिकाणी माननीय श्री प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली ते या ठिकाणी शहरासाठी राबवणार आहेत. पाणी, रस्ते, भूमिगत गटार योजना, पथदिवे असतील किंवा अनेक शहरांच्या बाकी काही ज्या समस्या असतील त्या सर्व आम्ही प्रभावीपणे सोडवू आणि या शहराला एक आगळा वेगळा एक चेहरा या शहराचा बदलून टाकून शहराला विकासाच्या गतीमध्ये पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी या ठिकाणी आपल्या व्यक्त केलेला आहे. आणि कोणत्याही मतदारांनी भूल थापांना बळी न पडता किंवा प्रलोभनांना बळी न पडता आपल्या शहराचा, आपल्या वॉर्डाचा जो विकास करील किंवा जो आपल्याला त्यांची आश्वासनं पूर्ण करील असाच नगरसेवक आणि असाच
नगराध्यक्ष या ठिकाणी आपल्याला निवडून देण्यासाठी त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार भाऊ, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचे विचार या ठिकाणी तुम्ही प्रभावीपणे मांडले आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि